बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत आज संपली। त्यामुळे सहकार कायद्यातील तरतुदीनुसार गोकुळ दूध संघावर शासकीय प्रशासक मंडळ नियुक्त झालं। साताऱ्याचे जिल्हा सहकार उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांचं प्रशासक मंडळ आज शासनानं नियुक्त केलं। त्यामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक होईपर्यंत या 5 सदस्यांच्या हातात गोकुळचा कारभार राहणार आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय। आमदारकी नको पण गोकुळचं संचालक पद द्या अशी मागणी नेहमीच होत असते। यावरून गोकुळचं संचालक पद किती मौल्यवान आहे हे दिसून येतंय। दरम्यान गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत आज संपली। त्यामुळे सहकार कायद्यातील तरतुदीनुसार शासनानं गोकुळवर प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे। पुणे विभागीय सहकार उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी त्याबद्दलचा आदेश काढलाय। साताऱ्याचे सहकार उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांचं प्रशासक मंडळ त्यांनी नियुक्त केलंय। चंदगडचे सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, जुन्नरचे सुनील धायगुडे, सहकार संस्था लेखापरीक्षक सागर बलकवडे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील धर्मादाय रुग्णालय कक्ष अधिकारी चंद्रकांत परुळेकर हे प्रशासक मंडळातील सदस्य आहेत। या प्रशासक मंडळाला गोकुळच्या दैनंदिन कारभारावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। तसंच धोरणात्मक निर्णय घेताना संबंधित प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलंय। आता मंगळवारपासून 5 सदस्यांचं प्रशासक मंडळ गोकुळमध्ये कार्यरत होईल।